असे वाचक घडलो आम्ही या यशस्वी उपक्रमाची वाटचाल करीत लोकशिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेच्या परिसरात 2 दिवसीय वाचक संमेलन आणि ग्रंथ मेळाव्याचे आयोजन 21 व 22 फेब्रुवारीला करण्यात आले आहे। लोकशिक्षण संस्थेचे हे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे होत असून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे। या वाचक संमेलनामध्ये 21 फेब्रुवारीला सकाळी 9 वाजता शहरातून ग्रंथदिंडी निघणार आहे। सायंकाळी 4 वाजता संमेलनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक श्रीकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून उद्घाटक म्हणून डॉक्टर प्रशांत बोकारे, कुलगुरू, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, तर प्रमुख अतिथी कविवर्य इंद्रजित भालेराव, परभणी आणि स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉक्टर जयश्री शास्त्री उपस्थित राहणार आहेत। यावेळी विजय प्रकाशन, लाखे प्रकाशन आणि पिंपळापुरे प्रकाशनाचे प्रतिनिधी मनोगत व्यक्त करतील। सायंकाळी 5 वाजता वाचन चळवळ उपक्रमांतर्गत महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त भीमाबाई जोंधळे, आजीचे पुस्तकांचे हॉटेल, नाशिक अक्षर आनंद उपक्रमाचे विनोद शेंडगे, परभणी आणि रीडिंग किडा या बालवाचक घडविणाऱ्या उपक्रमाच्या प्रणेत्या डॉक्टर पल्लवी बापट, नागपूर यांच्या मुलाखती होणार आहेत। सायंकाळी 6 वाजता प्राध्यापक श्रीकांत पाटील आवडलेल्या कथाकारांच्या शब्दात या कार्यक्रम सादर करणार आहेत। 22 फेब्रुवारीला सकाळी 9:30 वाजता वाचकाने लिहिते होताना या सत्रामध्ये डॉक्टर माधुरी मानवटकर व प्रसिद्ध नाटककार श्रीपाद प्रभाकर जोशी आपल्या लेखन प्रवास कथन करतील। सकाळी 10:30 वाजता मैफल कवितांची या मैफिलीत इंद्रजित भालेराव आपल्या कवितांची मेजवानी सादर करणार आहेत। महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्रकाशकांचे पुस्तक विक्री केंद्र यावेळी उपलब्ध राहणार असून रसिकांनी अधिकाधिक संख्येने या संमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक श्रीकांत पाटील, कार्यवाहक प्राध्यापक विश्वनाथ जोशी, ॲडव्होकेट दुष्यंत देशपांडे, प्राचार्य डॉक्टर जयश्री शास्त्री आदींनी पत्रकार परिषदेत केले। यावेळी पत्रकार परिषदेला प्राचार्य राहुल राखे, मुख्याध्यापक संजय अंबुलकर, स्मिता धोपटे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। सह्याद्रीचा राखणदारसाठी आशिष कुमे, वरोरा। सगळ्यांनी नमस्कार। लोकशिक्षण संस्था वरोरा या संस्थेला यावर्षी 75 वर्षात ते पदार्पण केलेलं आहे आणि लोकशिक्षण नावाची संस्था ज्याच्यामध्ये शिशुमंदिरापासून तर महाविद्यालयाच्या पदव्युत्तर विभागापर्यंत सगळे शिक्षण या ठिकाणी परिसरात चालतं। त्या संस्थेतर्फे विविध कार्यक्रम या अमृत महोत्सवी वर्षात व्हावेत या दृष्टीनं हा एक कार्यक्रम आम्ही आयोजित करतो आहोत। दिनांक 21 फेब्रुवारी आणि 22 फेब्रुवारी या 2 दिवसांच्या कालावधीमध्ये वाचक संमेलन आणि ग्रंथ मेळावा असा हा 2 दिवसांचा कार्यक्रम आहे। सकाळी ग्रंथदिंडी निघणार आहे गावातनं, ती शाळेतनं निघेल आणि गावामध्ये फेरी घालून पुन्हा ती परत येईल। या दिंडीमध्ये शाळेचे विद्यार्थी, अर्थातच प्राथमिक विद्यालयापासून तर महाविद्यालयापर्यंतचे विद्यार्थी आणि शिक्षक, संस्थाचालक सहभागी होतील। उद्देश हा आहे की वाचक जितका क्रियाशील असेल तितकी समाजाची इयत्ता वाढत असते। समाज विचार करतो, समाज विवेकी का होतो? कारण तो वाचणारा असतो म्हणून। तेव्हा शिक्षण क्षेत्रामधल्या लोकांनी पुढाकार घेऊन वाचकांच्या समोर प्रेरणा निर्माण करण्याची फार गरज आहे। अलीकडे सगळ्या प्रकारची संमेलनं होतात, साहित्याची संमेलनं होतात, निरनिराळ्या प्रकारच्या भूमिका घेऊन संमेलनं होतात, पण वाचकाचं स्थान हे समाजामध्ये फार प्रमुख असावं, प्रबळ असावं, विशेषतः सशक्त असावं। याच्याकरता आम्ही 2 वर्षापासून महाविद्यालयामध्ये, शाळेच्या परिसरामध्ये शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी ही वाचक चळवळ चालवलेली आहे। आणि वाचक चळवळ चालवणारे जे समाजामध्ये निरनिराळ्या ठिकाणी काम करत आहेत, कोणी हॉटेलमध्ये येणाऱ्या लोकांना जेवण्याच्या पूर्वी वाचण्याकरता पुस्तक देत आहेत, त्यांना राज्य पुरस्कारातर्फे गौरव करण्यात येतो आहे। कोणी झोळीमध्ये पुस्तकं घेऊन रोज आम्हाला समाजसेवा करायची आहे, वाचक सेवा करायची आहे म्हणून गावामध्ये पोचत आहेत, अशांचा शोध घेऊन आम्ही त्यांना आमंत्रित केलं आहे। या ग्रंथमेळाव्यामध्ये सगळ्या गावातल्या लोकांना, आजूबाजूच्या पंचक्रोशीतील सगळ्या वाचक प्रिय सगळ्या लोकांना या ठिकाणी उपस्थित राहता यावं यासाठी आम्ही निमंत्रण दिलं। याचं उद्घाटन
आमच्या गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू माननीय बोकारे साहेब हे करणार आहेत. प्रसिद्ध कवी, महाराष्ट्रातले मराठी कवी आणि परभणी इथले प्राध्यापक डॉक्टर इंद्रजित भालेराव यांचं काव्यगायन होणार आहे. चंद्रपूरचे श्रीयुत श्रीपाद जोशी नाटककार, प्रतितयश नाटककार आणि डॉक्टर माधुरी मानवटकर यांचंसुद्धा मनोगत त्या ठिकाणी व्यक्त होणार आहे. या 2 दिवसाच्या भरगच्च कार्यक्रमामध्ये ग्रंथ विक्री मोठ्या प्रमाणावर व्हावी, वाचकांनी तिथे यावं, ग्रंथ निवडावे, ग्रंथ विकत घ्यावे, ग्रंथाचा आपला वैयक्तिक संग्रह करावा अशी आमची खूप इच्छा आहे. तेव्हा समाजाने, शिक्षकांनी सगळ्या स्तरातून या वाचक चळवळीला आपण सहकार्य करावं, पाठीमागे उभं राहावं, बळ द्यावं अशी आमची अपेक्षा आहे.